कारण मी काळजीपूर्वक एक तर आळंदीकर आहे आणि आता संस्था आहे, मुलींची फार मोठी जबाबदारी आहे. मी जर कुठं चुकले तर बाबा त्या मुलीसुद्धा मला तुम्हाला विचारायचे, माझ्यापेक्षा जाणकार आहात तुम्ही. बाजारामध्ये ज्याचे डोळे उघडे असतील त्याचा सुद्धा माल चोरीला जातो. असा बाजारच नाही का तिथं माल चोरीला जात नाही. प्रत्येक बाजारामध्ये हौशे गवशे नवशे माल चोरीला जातो. पैसे आले महाराज, ठेवला घास खाली. पैशाचं ठरलंच नव्हतं ना. ठरलं होतं का पैशाचं? ठरलं होतं का? नव्हतं ठरलं पैशाचं. पण हा दारुड्या फार विचित्र होता आणि विचित्र असतात. त्यांच्या नादी लागायचं नाही. एखाद्या वायरची पिन काढली तर आठवडाभर लाईट येत नाही गावात. दुरून नमस्कार, दुर्जनाला दुरून नमस्कार, जवळ जायचं नाही. आला एक दिवस 12 वाजता 12:30 वाजता रात्री मित्राबरोबर पाठीवर टाकल्याने घेऊन गेला चोरून. रात्रभर पार्टी केली. पार्टी केल्याच्या नंतर सकाळी 10 वाजता जेव्हा त्याची उतरली, घरी आला तर पाहतो तर काय, मी सांगत असते स्वतःचं जीवन जगत असताना कधीतरी परमार्थ करणारे माणसं देव माणसं असतात. लाईफ इज अ लाईफ अ बबल. मनुष्याचे जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. कधीतरी पॉझिटिव्ह जगलं पाहिजे माणसाने, पण इतकं पॉझिटिव्ह जगून चालणार नाही. कधीतरी मरण डोळ्यासमोर ठेवून जगलात तर हा जीवनामध्ये परमार्थ घडत असतो. पुनश्च एकदा आमच्या संजय दादांना मनापासून धन्यवाद देते. अगदी मी तुमच्या लहान बहिणीसारखी आहे तरी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते, तुमच्यासारख्या सज्जन माणसाची वारकरी संप्रदायाला हिंदू धर्माला गरज आहे. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य तुम्हाला लाभो, मनपूर्वक शुभेच्छा देते. कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवता खेळ, म्हणूनही मेळ मिळविला जमविला. कीर्तनामध्ये, भजनामध्ये, संप्रदायामध्ये, अगदी धर्मामध्ये आपला सगळ्यांचा मेळ असावा लागतो. अवमेळ होत नाही. मी प्रथम सांगून जाईल तुम्हाला, मी नेहमी सांगत असते, आजही सांगेल, परमार्थामध्ये कधी मागं राहता कामा नाही. एखाद्या वेळेस एखाद्या लग्नाला गैरहजेरी लावली तरीही चालेल, पण परमार्थामध्ये माणसाने कधी मागं राहायचं नाही. अट्टहासाने जीवनामध्ये हा परमार्थ घडत असतो. ऐका व्रताची महिमान, ऐका व्रताची महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. कार्य करणारे जरी सामान्य माणसं दिसत असले तर ते सामान्य माणसं नसून हे सोहळे ज्यांच्या हातून घडत असतात ते देव माणसं असतात. आणि खऱ्या अर्थाने अशा देव माणसामुळे आम्ही तुम्ही एकत्र या ठिकाणी जमलोत. पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी, परिसरातून आलेली सर्व मंडळी, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा सांगून जाईल अगदी, कारण दुर्जनाच्या संगतीमध्ये माणसाचं नुकसान होतं. मी सांगेल तुम्हाला, सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की हे मला माहीत नाही. माझी भाषा लक्षात येते ना सगळ्यांच्या? मग ठीक आहे. सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला माहीत नाही, पण सज्जनाच्या संगतीमध्ये मी गॅरंटीने सांगते, 100% सांगते, तुमचं नुकसान होणार नाही. तुमचं नुकसान होणार नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये तुमचं 100% नुकसान आहे. फायदा होईल की नाही ते मला माहीत नाही. अगदी त्या दुर्जनाची संगत तुम्हाला 5 मिनिटाची लाभली तरी, अगदी त्या दुर्जनाची संगत तुम्हाला 10 मिनिटासाठी लाभली तरी सुद्धा दुर्जनाची संगत ही दुःख देणारी असते. तो दुर्जन कितीही चांगला दिसायला असला तरीही, तो दुर्जन किती एज्युकेटेड असला तरी, मला वाटतंय मित्र मळका असला तरी चालेल. पक्के नीट ऐका, मित्र करत असताना मित्र मळका असला तरी चालेल, मित्र जळका नसावा, जळका नसावा, जळका नसावा. दुर्जनाच्या संगतीमध्ये नुकसान होतं. पूर्वी गावापर्यंत गाड्या येत नव्हत्या, अगदी फाट्यापर्यंतच गाड्या यायच्या. नवीन मुलीचं लग्न झालं आणि बापाला वाटलं आता फाट्यापर्यंत सोडून यावं, म्हणून त्या वसू नावाच्या मुलीची बापाने सुटकेस उचलली. सुटकेस असायची ना पूर्वी, सुटकेस उचलली, फाट्यापर्यंत सासरा सोडण्यासाठी निघाला. जावाई थोडासा विचित्र होता. जावाई सुद्धा सासऱ्याबरोबर चालू लागला. सासरा बिचारा जरा सांप्रदायिक होता, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जावाई थोडासा विचित्र होता. जावाई बोलका झाला, बोलायला लागला. सासरे बा म्हटले, काय सासरे बा, तुमचा भाग एकदम सदान आहे, जमिनी चांगल्या आहेत, शेत्या चांगल्या आहेत. सासरा म्हटला, मग जावाई बा, म्हणून तर तुम्हाला जावाई करून घेतलं. तुम्हाला हे सगळं कळतं ना. बऱ्याचशा जावायांना बाकी काहीच कळत नाही, म्हणून तुम्हाला जावाई करून घेतलं. सदन आहे बरं का सासरे बा, तुमचा भाग इतका सदन आहे. या रोडच्या कडीची जी जमीन आहे 1/2 एकरचा तुकडा आहे. इतकी सुंदर ज्वारी आली, इतकी सुंदर ज्वारी आली की या ज्वारी मालकाला या शेतामध्ये 30 पोते ज्वारी होणार आहे. जावाई आणखी काही बोलन, सासऱ्याने अगोदरच सांगितलं, ज्या शेताबद्दल जावाई तुम्ही बोलताय ते शेत माझ्या वैऱ्याचं आहे, ते शेत माझ्या वैऱ्याचं आहे. मग तरी जावाईने शांत बसावं ना. जावाई म्हटलं, असं नका तुमच्या वैऱ्याचं, पण शेत नंबर 1 आहे. नाही ते माझ्या वैऱ्याचं आहे, मला
एक ज्वारी आली. दुर्जनाची 5 मिनिटाची जरी संगत लाभली तर मार खावा लागतो. 30 पोते ज्वारी होणार आहे तुमच्या वैऱ्याला. सासरा बोलत नव्हता पण बोलायला लागला. सासरा म्हटला जावाई बुवा 30 पोते नाही होणार, मग 20च पोते होणार आहे. 20 पोते ज्वारी होणार आहे. जावाई म्हटला नाही 30 पोते होणार आहे. सासरा म्हटला 20 पोते होणार आहे. जावाई म्हटला 30 पोते होणार आहे. जावायचं इथं गुडघ्यात नव्हतं, डायरेक्ट घोट्यात होतं खाली. जावाई म्हटला सासरे बुवा 30 पोते. सासरा म्हटला मेल जीव गेला तरी 20च पोते. आणि रोडचं काम चालू होतं, खडीचे गंज टाकलेले होते. जसा जावायने सासरा उचलला की खडीच्या गंजावर टाकला. अगोदरच टाकला, मरल ना सासरा. खडीच्या गंजावर सासऱ्याला टाकलं. वरून जावाई बसला, छाताडावर बसला. बसल्याच्या नंतर सासरे बाबा म्हणा 30 पोते. सासरा म्हटला मेला तरी 20च पोते. वसू नावाची मुलगी अडचणीत आली. ती म्हटली बाबा पाट लाल झाली की घासू घासू. बाबा म्हटला वसू पाट कितीही घासू पण 10 पोत्याची कळ मात्र कशी सोसू. काही घेणं देणं आहे का? तुमच्या लक्षात येते ना? मग ठीक आहे. दुर्जनाची अगदी काही क्षणाची जरी संगत लाभली तर माणसाला दुःख भोगावं लागतं. शहाण्या माणसाला एक बात, मूर्खाला सारी रात. मूर्खस्य कात्रणी वर्धंती किंतु तेषां ज्ञानम न वर्धंती. कितीही समजून सांगितलं तर काही बदल होत नाही. एक बाई डॉक्टर साहेबांकडे आली. अगदी हलक्या भाषेमध्ये सांगेल मी तुम्हाला. डॉक्टरकडे आली आणि सांगितलं डॉक्टर साहेब माझं 120 किलो वजन वाढलं. इथं जर कुणाचं असेल तर इथलं सोडू ना. माझं 120 किलो वजन वाढलं डॉक्टर साहेब, मला काहीतरी औषध द्या. डॉक्टरही हुशार होता. डॉक्टरने विचारलं बाईसाहेब एवढं तुमचं वजन वाढलं मग आहार किती आहे तुमचा? मावशीने सांगितलं जास्त नाही, फक्त 20च चपात्या खाते. जास्त खात नाही, फक्त 20 चपात्या खाते. 10च वाट्या भात लागतो आणि अख्खं पातीला भरून वरण लागतं. जास्त आहार नाही एवढाच म्हटले. डॉक्टर म्हटले काळजी करू नका, एक काम करा 20 चपात्या खाताना 10च खा. 10 वाट्या भात खाताना 5च घ्या. अख्खं पातीला भरून वरण लागतं ना अर्धच घ्या. हेच औषध समजा. मूर्खच होती ती. म्हटली डॉक्टर साहेब हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं की नंतर घ्यायचंय? दुर्जनाची काही क्षणाची जरी संगत आपल्याला लाभली तर अगदी दुःख भोगावं लागतं. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी हरिनाम. हाची माझा नेम सिद्धी नेई. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडवणे दी. नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रेः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजे तेजस्प्रदिक् प्रदेशं. विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा. सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्खला. ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात् प्रेमस्वरूपिणं. नामदेव दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैरागीश परममूर्ति देव क्षत्र निवासिनं. तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. जय जय राधारमण जय जय नवल किशोर. जय गोपी चित चोर प्रभुजी. जय जय माखन चोर. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडवणे दी. नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा देवाला विनंती करणारा अभंग आहे. महाशिवरात्री हा पर्वकाळ साधून संत महात्मे देवाला विनंती करत असतात. देवाला देवाची मागणी करतात. देवाला नामचिंतनाची मागणी करतात. देवाला संतांच्या संगतीची मागणी करतात. गोड असं वातावरण आहे. ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले सर्व श्रोते मायबाप तुम्हा सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते आणि सांगून जाईल. या धर्ममंडपामध्ये
बसण्यासाठी अहोभाग्य लागतं. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं. खऱ्या अर्थाने तेव्हा परमार्थ घडत असतो. अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं. संत आणि सज्जन भेटत असतात आणि अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं. खऱ्या अर्थाने धर्म मंडपामध्ये बसायला मिळतं. इथं जमलेले सर्व सज्जन मायबाप, पुरुष वर्ग, माझ्या महिला भगिनी, तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. अगदी तरुण वर्ग सुद्धा या कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. तर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर लक्ष देऊ नाही का, मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाच्या चरणावर आपण काय ठेवतो? फक्त बोलत चला. देवाच्या चरणावर आपण काय ठेवतो? मस्तक ठेवतो ना, डोकं ठेवतो, हा मुंडकं ठेवतो का? मस्तक ठेवतो. वा, मुंडकं कापल्यानंतर हा मस्तक ठेवतो. अगदी एखाद्याला वागता येत नसेल तो हात ठेवतो. मग देवा माझं डोकं लागू तुझे चरणी किंवा देवा माझे मस्तक लागू तुझे चरणी असं न म्हणता नाद बाबा देवा माझे मन लागू तुझे चरणी म्हणतात. कारण परमार्थामध्ये मनाची जास्त गरज आहे. परमार्थ करत असताना चित्ताची गरज आहे. संसार करत असताना वित्ताची गरज आहे. शरीरामध्ये पित्ताची गरज आहे. संसार करत असताना जर वित्त नसेल, संसारामध्ये वित्त नसेल तर कोणी विचारत नाही. सब पैसे के भाई अपना साथी नहीं रे कोई. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवंत असेल तर मान्यता आहे. तो धनवंत किती जरी येडा असला तरी त्याला मान्यता आहे. हा, तसा संसारामध्ये वित्ताची गरज आहे, शरीरामध्ये पित्ताची गरज आहे, परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडवणे दी. हा संसार दुःख स्वरूप आहे, पडवणे दी. नामस्मरण घडो. कलियुगामध्ये तुझ्या नामचिंतनाने परमार्थ होतो. म्हणून नामस्मरण घडो. संत समागम, संतांच्या संगतीमध्ये नामचिंतन घडू दे. पायाने तीर्थयात्रा घडावी. अगदी मराठवाड्यातील बरेचसे माणसं पालखी सोहळ्यामध्ये असतात. माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये फार आनंद असतो. वारकरी पहाटे उठतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेपा माथा. अगदी सकाळी उठून काकडा करत असतात. ती पायी तीर्थयात्रा घडू दे. वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, पांडुरंगाच्या भेटीला जात असताना गात जागा गात जागा हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. पण एखादा जर नवीन असेल मग त्याला माहित नाही गात जागा, मग तो कशासाठी जातो? खात जागा. खात सकाळच्या पंक्तीला सगळ्यांच्या अगोदर बसतो, दुपारच्या सुद्धा दुसऱ्याच्या 2-3 पंक्ती घेतो, मग संध्याकाळी खात जागा. असा जर वारीला एखादा गेला, तसं वारीचा नियम असा आहे, राम म्हणता वाट चाली यज्ञे पावला पावली. पण एखादा खाणाराच गेला, एकाची पत्नी म्हटली का हो सगळे वारीला जातात, जाता ना तुम्ही सुद्धा वारीला जाता ना, पंढरपूरच्या वारीला? आम्ही आंधळे तुम्ही बहिरे नाहीत ना. वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आणि खऱ्या अर्थाने तिने सांगितलं सगळे वारकरी जातात गावातील. मालक तुम्ही वारीला जात नाही. एकाची पत्नी म्हटली सगळे वारीला जातात, अगदी आपल्या घराच्या शेजारच्या सुद्धा वारीला जातात, मात्र तुम्ही वारीला जात नाही, तुम्ही सुद्धा गेलं पाहिजे. तो म्हटला तू आतापर्यंत म्हटलीच नाही. एवढा आज्ञाधारक होता पत्नीचा की एकही शब्द मोडत नव्हता. तिने जर सांगितलं भाजीची एकच जुडी आणायची तर तेवढी एकच जुडी आणायची, दुसरी काहीच घ्यायचं नाही. अगदी 1 रुपया सुद्धा मनाने खर्च करायचा नाही. जे देवे जे देवे जे माझी बायको, तू सांगे काम मी तुझा ऐकू. जे देवे जे देवे. तिने सांगितलंच नाही. तो म्हटलं आतापर्यंत जर म्हटली असती, लक्ष देऊ नाही का, अगदी आतापर्यंत म्हटली असती तर वारीला गेलो असतो. वळकटी बांधली. वळकटी माहितीये तुम्हाला? हा, सोहळ्याला जात असताना एकाचीच वळकटी न्यायची असते, दुसऱ्याची नसती न्यायची. हा, दोघाची नाही, एकाची वळकटी घेऊन निघाला. निघाल्याच्या नंतर पत्नीने परत ऑर्डर केली, ओ अशा तशी वारीला जाऊ नका. मग अहो जरा शेजाऱ्याचा आदर्श घ्या. कोण शेजारी? आपल्या शेजारचा माणिकराव. म्हटले त्याचं काय? अहो तो दरवर्षी वारीला जातो. मग 1 पोतं बिस्किटचं घेऊन येतो. जर जात असाल वारीला तर तेवढं त्याचा आदर्श घ्या जरा. कोण कुणाचा कसा आदर्श घेईल सांगता येत नाही. निघाला वारीला तो माणिकराव, काय मी त्याच्या पुढचा आहे. आणि वारीला निघाल्याच्या नंतर आळंदीमध्ये 2 मुक्काम, पुण्यामध्ये 2 मुक्काम आणि 5वा मुक्काम सासवडचा असतो. त्या सासवडमध्ये, सासवडच्या दिव्य घाटामध्ये एवढा मोठा योगायोग असतो. त्या दिवशी एकादशी असते. क्या बात आहे. जय हो. आणि त्या दिव्य घाटामध्ये त्यांना फिलिंग अशी, वारीमध्ये मोठ्याने बोलावं लागतं. महाराज ऐकूच येत नाही, एकमेकाला फोनवर बोलायला लागलेलं.
मग त्या वारीमध्ये त्या सासवडच्या घाटामध्ये ते पुणेकरी लोक पुण्यवान आहे, काय काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, वारकऱ्यासाठी काय द्यावं काय काय द्यावं, खाण्याचे पदार्थ देतात, कपडे देतात, नाही ती वाटप करतात. बिस्किटाने पोतं भरलं, टाकलं ट्रकमध्ये. दुपारची वेळ आहे, राजगिऱ्याचे लाडू पट्ट्या सुद्धा जमा केल्या, केळी सुद्धा घेतल्या, सडल्या त्या संध्याकाळी. आणि दुपारनंतर पाऊस आला, वारकऱ्यांना त्या ठिकाणी पावली खेळता येत नाही, चपला अडथळा निर्माण करतात, वारकरी चपला सोडून देतात. वारकरी फार हुशार, एका ठिकाणी दोन्ही चपला सोडत नाही, एक चप्पल इथं सोडतात, दुसरी 1 किलोमीटरवर. ह्या पठ्ठ्याचा कार्यक्रम जोड्या लावा. अनुभव आहेत बघा. आपली जर गेली रिंगणामध्ये तर जे वारीला येतात ना त्यांना बरोबर करंट लागला असेल. जोड्या लावा, चपला सुद्धा जमा केल्या. संध्याकाळ झाली, एकादशीचं भजन झालं, वारकरी झोपले. बऱ्याचशा वारकऱ्यांना नंबरचे चष्मे काढून ठेवले बिचाऱ्याने डोक्याजवळ. याने रात्रीचा कार्यक्रम राबवला. नंबरचे चष्मे गोळा करायचे, कशाला? मेवणीला गिफ्ट म्हणून देता येईल. अरे ते नंबरचे आहेत ना, मरेल ना ती मेहुणी, गच केले जमा ते चष्मे. अशी वारी झाली. मला सिद्धांत द्यायचा आहे तुम्हाला महत्वाचा. वारी झाली, पंढरपूरमध्ये गेला. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर विचार केला, अगदी घेण्याच्या नादामध्ये 20 दिवस झाले ना आंघोळच नाही, आंघोळ नाही. गेला चंद्रभागेच्या तीरी, आंघोळ केली, स्नान झालं, बाहेर आला. बाहेर आल्यानंतर पाहिलं तर त्याला चांदीच्या धातूसारखी एवढी एवढी पेटी दिसली, अगदी चमकणारी ती पेटी हातामध्ये घेतली, तिला लॉक होतं. वाजून पाहिली तर खडखड आवाज आला. अक्षय महाराज, त्याच्या लक्षात आलं या पेटीमध्ये सोनं नाणं असलं पाहिजे. नसेल सोनं तर चांदी तरी, दागिने तरी असले पाहिजे. नसेल दागिने तर चिल्लर पैसे तर कुठंच गेले नाही. खडखड आवाज येतोय. पेटी घेतली, पिशवीमध्ये टाकली, बॅगमध्ये टाकली. आला बिगड टिकटी घरी. टीसी जर तिकीट बघायला आला तर हे बाथरूम मध्ये शिरायचं. आला घरी आल्याच्या नंतर पत्नीने विचारलं नाही, पांडुरंगाचं दर्शन झालं का? फसलं रे फसलं, जसलेलं तसलं. तिने आल्याबरोबर विचारलं, काय आणलं? काय आणलं? तो म्हटला, बिस्किटचं पोतं, राजगिऱ्याचे लाडू, पट्ट्या, चपला, नंबरचे चष्मे. तरी ती म्हटली, एवढंच का? तो म्हटला, राणी जरा थांब. हळूच ती पेटी काढली, तिच्या हातामध्ये दिली. तिला लॉक होतं. तिने चावी बनवून आणली, पूजा केली त्या पेटीची, चावी लावली. उघडू का नको, उघडू का नको, उघडू का नको. उघडली पेटी. त्या पेटीमध्ये सोनं नाही, चांदी नाही, पैसे नाही. मग त्या पेटीमध्ये काय? 2 वस्तारे, 3 कैच्या. जर वारीला गेल्याच्या नंतर नामचिंतन करत एका जीवाचे कान करून जर परमार्थ घडला नाही तर मला वाटतंय हातामध्ये तेच येत असतं. म्हणून पायी तीर्थयात्रा, मुखी हरिनाम हाची माझा नेम सिद्धी नेई, आणि एक मागणे नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ नेई. खरं सांगू सज्जना हो, संत आणि भक्त देवाकडे कधीच काही मागत नाही. लक्ष देऊन ऐका, संत आणि भक्त हे देवाकडे कधीच काही मागत नाही. देवाकडे मागतात पण देवालाच मागतात. ह्याची दान देगा देवा. देवाकडे मागणी करतात असताना संत आणि महात्मे देवाकडे मागणी करतात, देवालाच मागतात. ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, विठू माऊली हाची वरदी, संचोरणी राही हृदया माझ्या हृदयामध्ये देवाने राहावं. ही संतांची मागणी आहे. सामान्य जीवाच्या मागण्या अशा नसतात. वाढावे संतान, गृही व्हावी धनधान्य. कोण काय मागेल, ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. 2-3 भगवान शंकराचे भक्त असे एकत्र आले. भगवान शंकराचे भक्त माहिती आहे तुम्हाला? गजानन महाराजांचे भक्त. आणि ते 3 जण एकत्र आले. तिघांची चर्चा सुरू झाली. एकमेकाला म्हणू लागले, अरे 12 वर्ष झाले आपण भगवान शंकराची भक्ती करतो. म्हटले, मग भगवान शंकर हे भोळा दैवत आहे, भस्मासुराला सुद्धा प्रसन्न झालेलं हे दैवत आहे. न जाणो भक्ताला जर प्रसन्न झालं, आपल्या तिघांना प्रसन्न झालं, तर पहिल्याला विचारलं, अरे तू काय मागशील? हुशार होता, विचारी होता. तो म्हटला, होतं का नाही माहीत नाही, पण मी तयारी करून ठेवली, एवढं मागेल. चिंचाचे झाडं 1 कोट. मागणी पहा तुम्ही. चिंचाचे झाडं 1 कोट, प्रत्येक पानाची 100ची नोट. पहिला म्हटला. दुसऱ्याला विचारलं, तू काय मागशील? दुसरा म्हटला, मी त्याच्या पुढे जाणार नाही. त्याने जे चिंचाचे झाडं मागितले ते झाडं तोडायचे, त्या लाकडांच्या फळ्या बनवायच्या, फळ्यांची कपाटं बनवायची. याने मागितलेले पैसे त्या कपाटामध्ये ठेवायची, त्याला लॉक करायचं आणि त्याची चावी माझ्या खिशात. तिसऱ्याला विचारलं, करे तू काय मागशील? तिसरा म्हटला, मी तुमच्या दोघांच्याही पुढे जाणार नाही. हे देवा,
हे दोघे माझे चुलते व्हावा आणि यांचा वंश बुडावा, त्या पैशाचा वारस पठ्ठा व्हावा म्हटलं. बाकी काय मागायचं? हे आपल्या सामान्य जीवाच्या मागण्या आहेत. ते मन किती फास्ट जातं यांनी सांगितलं बा. मनाचा वेग एवढा फास्ट आहे की आपण जर कधी आळंदीला आला असाल, कधी पुण्यामध्ये आला असाल, तर मनाने जर एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं म्हटलं की डोळे बंद केले काही क्षणापर्यंत आपल्याला तिथं जाता येतं. पण एरवी जर प्रवास करायचा म्हटलं 3-4 तासाचा, मला वाटते जास्त आहे, जास्त प्रवास करावा लागतो. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, बहुत चंचल आहे, इतका चंचल आहे, इतका चंचल आहे, लक्ष देऊन ऐका, कशावर जाईल त्याची गॅरंटी नाही. हे मन कैसे होडे पाहो तरी न सापडे, एरवी राट वया थोडे त्रिलोक्य या. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात, हे मन कैसे होडे पाहो तरी न सापडे. हा पाहायला गेलं तर सापडत नाही, राहायला दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर जाऊन राहतं. हे मन कैसे होडे, कशावर जाईल गॅरंटी नाही. मी विनोदाने सांगत असते, एका बाईचं नवीन लग्न झालं आणि बापाने बकरी दान दिली. पूर्वी गाई दान दिल्या जायच्या. सज्जना हो, बऱ्याचशा जणांनी कत्तलखान्यामध्ये गाई पाठवल्या, गाई राहिल्या नाही. नाविलाजाने मधला पर्याय बकरी दान दिली. त्या बकरीबरोबर एक पार्सल आलं होतं. बरं, ज्याच्या घरीही नांदायला गेली ते पार्सल त्याचं प्रिय होतं. तुमच्या लक्षात येते ना, बकरी बरोबर पार्सल होतं, ते प्रिय होतं. आता ते बोकड पाहिल्यापासून त्या नवरीचा नवरा म्हणू लागला, ऐ मला हे बोकड पार्टीसाठी दे. ती म्हटली काही झालं तर देणार नाही, माझ्या बापाने दिलेलं आहे. अरे फुलपात्र माणूस जपून ठेवतं माहेरचं. कुत्रं जरी दिसलं ना तर त्या कुत्र्याला हाड म्हणून चालत नाही. हिच्या माहेरचा असेल तर आवा हाडा म्हणावं लागतं. हा, नाही तर मग याला भाकरच नाही. ते बकरू पाहिल्यापासून तो म्हणायचा, गंगे हे बोकड मला पार्टीसाठी दे. गंगी मोठी हुशार होती, ती म्हटली मेले तरी नाही देणार. पण हा दारुड्या फार विचित्र होता आणि विचित्र असतात, त्यांच्या नादी लागायचं नाही. एखाद्या वायरची पिन काढली तर आठवडाभर लाईट येत नाही गावात. दुरून नमस्कार, दुर्जनाला दुरून नमस्कार, जवळ जायचं नाही. आला एक दिवस 12 वाजता, 12:30 वाजता रात्री मित्राबरोबर पाठीवर टाकला आणि घेऊन गेला चोरून. रात्रभर पार्टी केली. पार्टी केल्याच्या नंतर सकाळी 10 वाजता जेव्हा त्याची उतरली, घरी आला तर पाहतो तर काय, तेच बोकड वाट्यावरती उभं होतं. आश्चर्याचा धक्काच बसला. रात्रीच पार्टी झाली. आवाज दिला पत्नीला, गंगे ए गंगे बाहेर ये. खाली बाहेर. काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे म्हणजे हे बोकड इथंच कस काय? ती म्हटली बाकी सर्व जाऊ द्या, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. रात्री तुम्ही 12:30 वाजता घरी आलात आणि घरी आल्याच्या नंतर आपलं काळं कुत्र, आपलं काळं कुत्र पाठीवर टाकून कुठं नेलं? रात्रभर कुत्र्याची पार्टी कर. मरकटस्य सुरापानम. माणसाचं मन माकडापेक्षा चंचल आहे. माकड माहिती आहे तुम्हाला? त्या माकडाला शास्त्रकार वर्णन करतात, मदिरा पाजावी, भूताचा संचार व्हावा, वेळ लागावं. आणि मग सज्जन माणसाने माकडाला सांगितलं, माकडा अरे थोड्या वेळ कीर्तना 2 तास शांत बस. स्वभाव आहे त्याचा, स्वभाव आहे. मरकटस्य सुरापानम. नाही बसणार ते. हा, एक डोंबारी शेजारच्या गावात खेळ करण्यासाठी गेला. योगायोगाने पाऊस आला, नदीला पूर आला. त्याला अलीकडच्या गावामध्ये यायचं होतं. संध्याकाळचा जर खेळ झाला नाही तर खाण्याचं कुठं होतं आपण? जर खेळ झाला नाही तर खायला सुद्धा मिळत नाही. खेळ करावा लागतो प्रत्येक जीवाला. हा, खेळ आहे शेवटी. डोंबारी त्या नदीपर्यंत आला. नावाडी होता. आवाज दिला, नावाडा इकडे. काय काय नाही, आम्हाला पलीकडे नेऊन सोडू. नावाडी हुशार होता आणि तसे नावाडी हुशार असतात बरं का, ड्रायव्हर हुशार असतात. नावाडी म्हटलं का हो, आम्हाला म्हणताय, आम्हाला म्हणताय, अनेक वचनी शब्द आला ना, मग बाकीचे पॅसेंजर कुठे आहेत? तो डोंबारी म्हटला मी आहे, माझ्या बरोबर एक बोकड आहे म्हटलं, दुसरं माकड आहे. नावाडी हुशार होता. तो म्हटला हवं तर मी बोकडाला नावेत घेईन पण त्या माकडाला घेणार नाही, कारण मला माकडाचा स्वभाव माहिती आहे. माकड कुठं जरी गेलं ना तर उड्याच मारतं माकड. आणि मला काय नाव पलटी करायची का, मरायचंय का, मला जलसमाधी घ्यायची का, नाही घेणार मी माकडाला. डोंबारी हुशार होता. म्हटलं काळजी करू नका, मी माकडाचे हातपाय बांधतो, याला उड्या मारता येणार नाही. कधी कधी तुमच्या गावचा सप्ताह किंवा एखादा कार्यक्रम जर चांगला व्हायचा असेल तर त्या माकडाला पहिल्या दिवशी माळ घाला, 7 दिवस टेन्शन. माकडाचे हातपाय बांधले आणि टाकलं नावेमध्ये माकड. माकडच ते हवं, माकडच ते. नाव अशी अर्ध्यामध्ये गेली, पाण्याच्या धारेत नाव गेली, दोन्ही तीराच्या मधोमध नाव गेली. माकडच ते. माकडाने स्वतःचे हात सैल केले, एक बारीक काडी उचलली आणि ती बारीक काडी बोकडाच्या नाकात घातली.
जसं बोकड उधळलं की सगळ्यांना जल समाधी. मला वाटतंय मन माकडापेक्षा जास्त चंचल आहे आणि ते मन देवा माझे मन लागो तुझे चरणी. मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने. मुझे मिल गया मन का मीत ये दुनिया क्या जाने. मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. आतापर्यंत ज्यांनी आपले मन देवाला समर्पित केले त्यांचा मोठा विजय झाला. कारण देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. मी सांगेल तुम्हाला आवर्जून, शत्रू कितीही मोठा असू द्या पण देव जर बरोबर असेल, पाठीराखा असेल, सारथ्य करत असेल, 100 कौरव असून सुद्धा अर्जुनाचं काहीच झालं नाही. देव स्वतः सारथ्य करणारा होता. देवाला भक्त प्रल्हादाने मन अर्पण केलं. हिरण्यकशिपू बलाढ्य होता, मारू शकला नाही भक्त प्रल्हादाला. मन देवाला अर्पण असावं. डिजिटल इंडिया, सोशल मीडिया, मन मोबाईलला अर्पण आहे. इतकं अर्पण आहे महाराज. आणि मोबाईल काय चांगला आहे मोबाईल, मी सांगत असते. अगदीच प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आला, अँड्रॉइड मोबाईल आला. मोबाईल चांगला आहे. बरेचसे मंडळी या ठिकाणी मोबाईलमध्ये कीर्तन ऐकतात, कथा ऐकतात, विश्वमौली ज्ञानोबरायांचा हरिपाठ ऐकतात, सकाळी सकाळी उठल्यानंतर गणपती स्तोत्र ऐकतात, विष्णू सहस्रनाम ऐकतात. अगदी मोबाईल चांगला आहे. पण मोबाईलमुळे जर घरामध्ये धार्मिक वातावरण होत असेल तर मोबाईल चांगला आहे. मोबाईल अगदी चांगला आहे. पण त्या मोबाईलमध्ये अगदी लहान लेकराच्या 3 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये सुद्धा आपण तो रडतो, परेशान करतो म्हणून मोबाईल देतो. आजकाल म्हणजे जेवण नको म्हणतात लेकरं, बरोबर आहे ना माता माऊल्यांनो. जेवण नको म्हणतात पण मोबाईल पाहिजे लेकराच्या हातामध्ये. जर मोबाईल दिला तरच लेकरं जेवण करतात. इतकी अवघड आणि बिकट परिस्थिती आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण झालं. लॉकडाऊनमध्ये मॅडम वरती शिकवत होत्या, लेकरं खाली गेम खेळत होते. एवढी वाईट परिस्थिती होती लॉकडाऊनमध्ये. माझा 7 वर्षाचा मुलगा आहे. तासभर क्लास चालला, मला काही मेळच लागना. मॅडम तिकडून शिवेंद्र म्हटलं काय चाललं याचं बा. तर तो सापाचा गेम खेळत होता घरातच वर शिरला. आणि असा मोबाईल आहे. मोबाईल वाईट सुद्धा आहे. एका तरुण मुलाने मोबाईल घेतला, 25,000चा मोबाईल घेतला. मोबाईलमध्ये नवीन ॲप्स डाउनलोड केले, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, आणखी काहीतरी. आणि डाउनलोड केल्यानंतर अगदी इंस्टाग्रामवर तो पाहतच होता, खालीवर करत होता. सोशल मीडिया चांगली सुद्धा आहे. पाहत असताना त्या इंस्टावरती त्याने एका तरुणीचा फोटो पाहिला. मी विनोदाने सांगत असते पण माझा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. ज्याचे मन देशासाठी धर्मासाठी अर्पण झाले त्याचं कल्याण झालं. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. पण ज्याचे मन मोबाईलला अर्पण झाले त्याचं नुकसान झालं. त्याने एका तरुणीचा फोटो पाहिला आणि फोटो पाहिल्याबरोबर इकून कमेंट केली, मेसेज केला. बसा खाली. मेसेज केला, अतिशय सुंदर फोटो. आणि असेल चांगलं तर कमेंट केली पाहिजे. चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. ते किती जरी वैरी असला तरी चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. याने कमेंट केली, मेसेज केला, अतिशय सुंदर फोटो. याची कमेंट तिच्या काळजाला लागली तिकडं. तिने रिटर्न मेसेज केला, मनापासून धन्यवाद. तिचा मनापासून धन्यवाद आल्यानंतर हे येडं रात्रभर झोपलं असेल का? सकाळीच उठलं. सकाळी उठल्याबरोबर मेसेज पाठवला, शुभ सकाळ. दुपारी मेसेज केला, शुभ दुपार. संध्याकाळी मेसेज केला, शुभ दुपार, शुभ संध्या, शुभ रात्री. शुभ करता करता याचं रूपांतर शुभ मंगलामध्ये झालं. दोघाही पालकांच्या लक्षात आलं यांचं लग्न करून दिलेलं बरं. अगदी लग्न झालं. लग्नानंतर नवरदेवाचं फर्स्ट इम्प्रेशन. याच्या अगोदर दोघं एकत्र भेटले नाही. ती नवरी कधी फोनवर सुद्धा प्रत्यक्षात बोलली नाही. काय जे बोलणं ते मेसेजद्वारे बोलणं असायचं. फर्स्ट इम्प्रेशन. नवरदेवाला वाटलं काय बोलावं. प्रथमच बोलायला लागला नवरदेव. अगदी तयारी करून बोलायला लागला. म्हटलं राणी आपलं लग्न झालंय, आता आपण कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे. पण तू सांग कुठं फिरायला जायचं? कधी न प्रत्यक्षात बोललेली, पहिल्यांदाच बोलली. ती म्हणली आपण आहे ना उद्या दम्मुतात मी पिलायला जाऊ. ताकाली जाऊ, मी चांगली ताली घालते, तुम्ही बी चांगल्यात तपलेत आला. तुमच्या लक्षात आलं का? वा. मन मोबाईलला अर्पण केलं. आणि कधी आहो एवढं हलकं स्वतःचं मन ठेवू नका की बाजारामध्ये सुद्धा कुणाला अर्पण करावं लागेल. क्वालिटी ठेवा. क्वालिटी जर चांगली असेल तर माणसाचा जोडीदार सुद्धा महत्त्वाचा आहे. जोडीदार किती महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस राम प्रभू वनवासाला निघाले, सीतामय्याला सांगितलं तुम्ही राजाची राणी आहात. नुसते राजाची राणी नाही तर तुम्ही राजाची लेक आहात, घरी राहा. सीतामय्याने सांगितलं नाही, जिथं राम असेल तिथं सीता आहे. असा जोडीदार पाहिजे.
एकाने नको त्या ठिकाणी आणि ब्रेकअप झालं, एखाद्याला इग्नोर केलं तर पोरं अलीकडचे तरुण मुलं ह्या घडलेल्या घटनेत कोणी शिरा कापून घेतं तर कोणी फाशी घेतं तर कोणी काय करतं. कधीतरी देशासाठी लढायला जा, कधीतरी समाजासाठी जगून पहा, कारण या भारत देशामध्ये आपला जन्म झालाय. तो भारत देश काही सामान्य नाही आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दी. कारण बहिणाबाई वर्णन करतात, संसार व्यसनी पडोनी दी. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मगा मिळते भाकर. अरे संसार संसार असा हा संसार आहे. संसारामध्ये दुःख आहेच, दुःख बांधवडी आहे, हा संसार दुःख आहे. पण तुम्ही म्हणाल ताई संसारात जर दुःख असेल तर तुम्ही सुद्धा लग्न केलं, बरोबर आहे की नाही? तुम्ही सुद्धा, कारण ज्यावेळेस आपण एखाद्याकडे एक बोट करत असतो तर 4 बोटं आपल्याकडे येत असतात. तुम्ही सुद्धा लग्न केलं, कारण या संसारामध्ये दुःख आहेच. पण संसार करत असताना 1000 रुपये जर तुम्ही स्वतःसाठी कमवत असाल, लक्ष देऊन ऐका माझं वाक्य, 1000 रुपये जर स्वतःसाठी कमवत असाल तुम्ही, पण 1 रुपया जर धर्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी असेल, तुमचा संसार सुद्धा चांगला आहे. कारण तुमचा संसार तुम्ही करत नाही, भगवंत सांभाळत असतो. आणि संसार जर आपलपोट्या असेल, मग कशाला आपलपोट्या संसार लक्षात येते तुमच्या? वा, मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला, चांगला बल दिसला की आणला काढून. कीर्तन ऐकण्यासाठी आला, चांगली चप्पल दिसली की सगळ्याच्या पुढं पठ्ठ्या, झोपून राहतो. पत्नीला सांगतो मी आलोच नाही कीर्तनाला. हे आपलपोट्या जर संसार असेल तर दुःख भोगावं लागतं. संसार एक अशी गोष्ट आहे, संसार असो किंवा परमार्थ असो, हे विश्वासाच्या जोरावर चालणारं भांडवल आहे. संताची पायी हा माझा विश्वास. संसारामध्ये सुद्धा विश्वास नसेल तर काही म्हणजे भांडणं लागतात. 2-2, 3-3 महिन्यामध्ये सुद्धा ब्रेकअप होतं महाराज, तुटून जातं. कोर्टामध्ये केस जास्त दिवस चालते, इकडं 2-3 महिनेच राहिलेले असतात. संसारामध्ये विश्वास नसेल तर. एक बाई माहेरी गेली आणि माहेरी गेल्याच्या नंतर अगदी नवऱ्याला फोन करून सांगितलं, मी 3 दिवस माहेरी राहणार आहे, तुम्ही कपभर चहासाठी गावभर बोंबलत फिरता, मी येईपर्यंत घर सोडायचं नाही, मी येईपर्यंत घर सोडायचं नाही. हा म्हटलं काही हरकत नाही. गेल्याबरोबर तिथं फोन लावला, हॅलो आता तुम्ही कुठं आहात? आता हा पूर्वी वाघ होता, वाघ, पण जेव्हापासून वाघावर दुर्गा बसली, वाघ पंक्चर झाला होता. वाघाचा आवाजच निघाना. वाघ म्हटला मी घरीच. घरी आहे का? मला विश्वास नाही, मिक्सर चालू करून दाखवा. केलं वाघाने मिक्सर चालू, गुर्र करा बंद, ठेवा फोन. दुसऱ्या दिवशी फोन लावला, मिक्सर चालू करा, विश्वास नाही. केलं मिक्सर चालू, गुर्र ठेवा फोन. तिसऱ्या दिवशी ती घरी आली. तिसऱ्या दिवशी पाहते तर काय, पप्प्याच्या पप्पाचा पत्ता नाही. पप्प्या एकटाच घरामध्ये. त्या पप्प्याला विचारलं, अरे पप्प्या, अरे तुझा पप्पा कुठं गेला? पप्प्या म्हणला मम्मी 3 दिवस झाले पप्पा आणि मिक्सर दोघं गायब आहेत. संसार आहे, आपलपोट्या संसार असेल तर संसार दुःख देणारा आहे. जर संसार सुद्धा परमार्थासाठी असेल तर संसार सुद्धा चांगला आहे महाराज, संसार सुद्धा चांगला आहे. त्या संसारामध्ये तुम्हाला काही सांभाळावं लागत नाही. तुकोबाराय स्वतः संसार करून परमार्थ करतात, सांभाळत काहीच नाही. देवाच्या हवाली करून टाकलं सगळं. हा, सगळा भार देवाच्या सांभाळी घातला. देवा तू